ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिक मध्ये आपण काही फॉर्म्युलेज बघितले होते. त्यातला पहिला फॉर्म्युला बघितला होता आपण साइन रूल. साइन रूल काय a upon sin a किंवा याचा रेसिप्रोकल पण लिहिता येतो इज इक्वल्स टू b upon sin b is equals to c upon sin c which is equals to 2r where r is the circumradius of the triangle किंवा of the circle. आता आपल्याला बघायचं कोसाइन रूल in a triangle ABC. Prove that a square is equals to b square plus c square minus 2bc into cos a. आता याचे तीन फॉर्म्स आहेत. हा पहिला झाला a square is equals to b square plus c square minus 2bc into cos a. आता याचा पुढचा पार्ट प्रूव्ह करायचा असेल तर काय असेल बघा b square राहिलेले दोन आहेत कोण कोण c square plus a square minus 2ac into angle कुठला आहे तर काय याचा cos b आणि लास्ट वन काय c square is equals to a square minus b square a square plus b square in minus 2ab into cos c. आता याचा प्रूफ आपल्याला बघायचा आहे. प्रूफ व्हेरी सिंपल. मी डायग्राम काढतो. Consider a triangle ABC where A is the origin of the x-axis. This is point B and this is the point C. Now the lengths of the points A opposite side A, B opposite B and C opposite C. Then the vertex of the origin is 0, 0, B, C, 0. Now the vertex of the C. त्या C पॉइंट चे आपल्याला वर्टेक्स काय करायचे फाइंड आउट करायचे. तर त्यासाठी बघ हा एक आपण सपोज परपेंडिक्युलर घेऊया. हा काय झाला राइट अँगल झाला. मग दिस इज लेट्स सी दिस सपोज दिस इज पॉइंट M. द कोऑर्डिनेट ऑफ AM is x and CM is y. Now x means that adjacent upon hypotenuse. ह्या फॉर्म मध्ये त्याची व्हॅल्यू आपल्याला लिहिता येईल काय तर b cos a b sin a. हे कोऑर्डिनेट कसे लिहिले तर हा एक परपेंडिक्युलर मी वर्च्युअल परपेंडिक्युलर घेतला आणि मग हा x आहे AM is x CM is y then this is hypotenuse cos theta घेतला तर काय येणार adjacent upon hypotenuse म्हणून मग x is equals to b cos theta. जर y घ्यायचं असेल तर काय येणार sin theta is equals to काय येणार opposite upon hypotenuse. त्यावर मग हा कोऑर्डिनेट लिहिला. नाउ इट्स काय take a point A as the origin along AB and the length perpendicular AB through A is the y axis. The coordinate of A and the coordinate given in a triangle ABC म्हणतो मी. Coordinate of A 0, 0, B C, 0 and C B cos A, B sin A. Now आता आपण एक व्हॅल्यू फाइंड आउट करूया. BC square is equals to BC square is equals to A square by distance formula. A square is equals to B चे coordinates C minus tan B cos A square plus 0 minus B sin A its square करूया. हा काय आहे C square minus B square into cos plus B square cos square A minus 2BC cos A plus B square sin square A. Now B square cos square चे टर्म एकत्र घेतो मी. B square cos square A plus B square sin square A plus C square minus 2BC into cos A. Now which is equals to यातनं जर b square कॉमन घेतला तर काय येणार cos square a plus sin
sin square a plus c square minus 2bc into cos a. Therefore a square is equals to b square plus c square minus 2bc into cos a. आता रिमेनिंग जे आहे दोन आपला कुठला b square is equals to c square plus a square minus 2ca into cos b. हा पण फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायला विचारते. आता इथे एक लक्षात ठेवायचं, जो फॉर्म्युला परीक्षेत विचारलेला आहे तोच फॉर्म्युला प्रूव्ह करायचा. एक वेळा काय झालं होतं, असाच फॉर्म्युला प्रूव्ह करा म्हणून सांगितलं होतं, दिलं होतं b स्क्वेअर ला, प्रूव्ह काय केलं a स्क्वेअर ला केलं आणि मग सिमिलरली म्हटलं. आता मी तो पुढचा पार्ट सांगताना तसंच सांगेल, काय सिमिलरली काय b square is equals to a square plus c square minus 2ac cos b and c square is equals to a square plus b square minus 2ab into cos c. पण परीक्षेत असं लिहून सांगणार नाहीये. परीक्षेत जर b स्क्वेअर विचारला तर b स्क्वेअरच प्रूव्ह करायचं, मग ह्याला चेंज करायचं. हा इथं a घ्या, ह्याला चेंज करा, इथे a घ्या, इथे b घ्या, इथे c घ्या, किंवा हेच फक्त इंटरचेंज करा. इथे b घ्या, इथे a घ्या आणि मग प्रूव्ह करा. जो विचारलेला आहे तोच प्रूव्ह करायचा. b स्क्वेअर विचारला b स्क्वेअरच प्रूव्ह करायचा, a स्क्वेअर विचारला a स्क्वेअरच प्रूव्ह करायचा, c स्क्वेअर विचारला c स्क्वेअर प्रूव्ह करायचा आणि बाकीचे सिमिलरली म्हणायचं. किंवा असंच दिलं असेल स्टेटमेंट, काय इन अ ट्रायंगल ABC प्रूव्ह a स्क्वेअर इज इक्वल्स टू सेकंड b स्क्वेअर आणि थर्ड c स्क्वेअर दिलं असेल ह्या फॉर्मॅट मध्ये, तर ह्या तिन्हीपैकी तुम्ही कुठलाही एक प्रूव्ह करू शकता. पण पर्टिक्युलर विचारलेलं असेल तर त्याला पर्टिक्युलरच काय करायचा, प्रूव्ह करायचा. आता यावरून बघा मी डायग्राम स्किप करतो. हे जे कॉस जो कोसाइन रूल आहे त्याचा आणखी आपल्याला रिझल्ट येईल. बघा काय आपल्याकडे a स्क्वेअर is equals to b square minus c square into 2bc into cos a. काय होतं cos इकडे घेऊ, 2bc cos a is equals to b square plus c square minus a square. मग cos a बरोबर काय ना b square plus c square minus a square upon 2bc. cos b बरोबर काय ना, बघा इथे लक्षात ठेवा, b मायनस मध्ये जाणार म्हणजे काय राहणार, c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2ac आणि cos c बरोबर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2a. दिस आर द फॉर्म्युले फॉर cos साठी. जर आपल्याला अँगल फाइंड आउट करायचं असेल, म्हणून मी सोल्युशन ऑफ द ट्रायंगलच्या वेळी सांगितलं होतं बघा, जर आपल्याला तीन साइड्स दिलेले असतील तर तीन अँगल आपण फाइंड आउट करू शकतो. पण तीन अँगल्स दिले तर तीन साइड्स फाइंड आउट करता येतील असं नाहीये. त्यातली एखादी तरी साइड आपल्याला दिलीच पाहिजे तर आपण त्याच्या रिमेनिंग साइड्स काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. पण इथं तसं नाहीये. कोसाइन रूल जर यूज केला आपण तर एक साइड जर तिन्ही अँगल आपल्याला तिन्ही साइड्स दिलेले असतील तर तिन्ही अँगल आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. हा झाला कोसाइन रूल. आता थर्ड रूल आपल्याला बघायचं प्रोजेक्शन रूल. Third is projection rule. Projection rule काय सांगतो, in a triangle ABC A equals to B cos C plus C cos B. B is equals to A cos C plus C cos A. And last one, C is equals to A cos B plus b cos a. हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. आता हा रिझल्ट प्रूव्ह करण्यासाठी त्याच्या पर्टिक्युलर आपण केसेस घेणार. म्हणजे एखादा अँगल एक ट्रायंगल जर आपण कन्सिडर केला तर तो ऑलवेज ॲक्युटेस असेल किंवा ऑलवेज ऑब्ट्यूज असेल किंवा ऑलवेज राईटच असेल असं नाहीये.
त्याच्या 3 केसेस असतील. म्हणून हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी पण आपण काय करणार, त्याच्या 3 केसेस कन्सिडर करणार. बघा, एक मी ट्रायंगल कन्सिडर करतो. इन अ ट्रायंगल ABC, AD perpendicular on BC, AD perpendicular on BC. Now D is along BC. Now here this angle consider केला तर ही BD बघा, cos B बरोबर काय आहे, BD upon AC, BD upon काय आहे, AC. मग BD बरोबर काय येणार, AC into cos B. Therefore BD is equals to AC म्हणजे काय, C cos B. BD बरोबर काय आला, C cos B. आता जर DC कन्सिडर केला मी तर DC is equals to अँगल हा काय आला, C आला. म्हणजे हा DC बरोबर मी इथे डायरेक्ट लिहितो. DC is equals to काय आला, B cos C. DC बरोबर काय आला, B cos C आला. हे लक्षात ठेवा. हा राईट अँगल इथं परपेंडिक्युलर घेतलेला आहे. म्हणून आता याचा प्रूफ बघायचा. प्रोजेक्शन सांगितलंय, मग काय बघा, BD इज द प्रोजेक्शन ऑफ AB ऑन BC. ह्या AB चं हे प्रोजेक्शन आहे कुठल्या लाईनवर, BC. प्रोजेक्शन ऑफ AB on BC is काय आहे, BD, which is equals to, आता तिथे लिहिलेलं आहे मी काय आहे ते, C cos B. Now projection of AC on BC is काय, DC, which is equals to C sin, sorry, C cos. ते काय तर B cos C, ते काय आहे, B cos C. आता एक पहिली केस आपण कन्सिडर करणार. त्याची सुरुवात कशी करणार आपण, कन्सिडर अ ट्रायंगल ABC, ड्रॉ AD perpendicular on BC. Now consider the projection of AB on BC is BD, that is C cos B, and the projection of AC on BC is DC is equals to क्या है, B cos C. Case first, angle B is acute. एकच अँगल आपण कुठला तरी कन्सिडर करूया. आता हे सगळ्यासाठी आपण एकच प्रूव्ह करूया, कुठला तरी A प्रूव्ह करू, B किंवा C पैकी एक प्रूव्ह करूया. पण त्याच्यासाठी केस फर्स्ट आपण घेतली काय, अँगल B इज acute घेतला. अँगल B इज acute घेतला तर A इज इक्वल्स टू काय बघा, लेंथ ऑफ A इज इक्वल्स टू BC, which is equals to length of AC is equals to BC, which is equals to काय आहे, BD plus BC. पण BD आपण फाइंड आउट केला आहे तर काय, BD काय आहे तर C cos B plus DC काय आहे, B cos C. Therefore A is equals to काय, B cos C plus C cos B. आहे का बघा, B cos C plus C cos B. ही झाली केस फर्स्ट. केस मध्ये अँगल B इज acute, एकच अँगल आपण चेंज करतो. बुक मध्ये सांगत असताना काय सांगितले तर अँगल कन्सिडर द अँगल B and C आर द acute असं आपल्याला सांगितलेलं आहे. पण इथं आपण एकच अँगल काय करूया, कन्सिडर करूया. आता केस सेकंड, केस सेकंड काय तर B हा obtuse घेतला. आता हा जो B घेतला हे सेकंड, angle B is obtuse.
हा जर अँगल बी असेल तर हा अँगल काय येणार पाय मायनस बी. तो अँगल काय येणार आपल्याला आता पाय मायनस बी. त्यामुळे प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. बघा is तो c आहे c into cos pi minus b which is equals to minus c cos b and projection of b cos c. b cos c. Now here also a is equals to bc. So bc means that bb minus त्याच्यासाठी ते काय ना dc minus b. dc minus bd. आता dc चं प्रोजेक्शन मला माहिती आहे. dc चं प्रोजेक्शन काय b cos c minus of bd चं प्रोजेक्शन आपण फाइंड आउट केले. प्रोजेक्शन ऑफ ab ऑन bc इज काय bd आहे ते काय आहे मायनस ऑफ c cos b. ठीक आहे मायनस ऑफ c cos b which is equals to काय ना b cos c plus c cos b. आणि आता लास्ट वन केस थर्ड. angle b is right. तर आता इथे काय ना b आणि d हे एकच पॉइंट येतील. जर दोन्ही एकच पॉइंट आले तर लेंथ ऑफ bd is equals to लेंथ ऑफ bc. म्हणजे a is equals to bc which is equals to bd. आणि मग आपल्याला काय करता येईल a is equals to काय सांगितलं आपल्याला b into cos c plus c into cos b. हा झाला आपला प्रोजेक्शन. आता या केसेस लक्षात ठेवायच्या. फक्त प्रोजेक्शन रूल मध्ये आपण तीन केसेस कन्सिडर केल्या. ॲक्यूट घेतल्या, ऑब्ट्यूज घेतल्या आणि राईट अँगल घेतला. जर हे तुम्ही जुनं बुक बघितलं तर साइन रूल, कोसाइन आणि दोन्ही रूल साठी तीन केसेस कन्सिडर केल्या होत्या. बी एक कुठला तरी अँगल फिक्स केला आणि एक व्हॅरी करत गेला. ए बी सी मधला एक अँगल फिक्स आहे. समजा सी ॲक्यूट घेतला तर बी चेंज केला. बी इज राईट, बी इज ऑब्ट्यूज आणि बी इज राईट ॲक्यूट असं कन्सिडर करून त्याच्या साइन साठी ती साइन रूल आणि कोसाइन साठी केसेस होत्या. नवीन सिलेबस मध्ये साइन आणि कोसाइन साठी केसेस नाहीयेत. फक्त केसेस कशासाठी प्रोजेक्शन रूल साठी आहेत. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे ऍप्लिकेशन्स. जरी तो सिलेबस साठी डिलीटेड असेल तरी आपल्याला सीईटी किंवा बाकीच्यासाठी तो इम्पॉर्टंट आहे. म्हणून प्रोजेक्शन, साइन आणि कोसाइन रूलचे ऍप्लिकेशन्स आपण नंतर